टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता। यामध्ये शंतनू कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता। सदरचे गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता, त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता, त्यामधून त्याचे केसमध्ये इतर आरोपी, इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट्समध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती। सदरचा तपास करत असताना ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे माणसाच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले होते त्याचेकडे तपास करण्यात आला। अधिक तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता। ते फोर्ज डॉक्युमेंट ज्यावेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटवर एक स्टॅम्प पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे, त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते स्टॅम्प नंतर घेतला गेला आहे कोषागारामधून। हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फर्स्ट डॉक्युमेंट समोर आला। त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शंतनू कुकडेची आहे त्याचेमधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता। म्हणून सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। समर्थ पोलीस स्टेशनला 337(2), 340(2) आणि 338 आणि 3(5) भारतीय न्याय संहिता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढची प्रक्रिया काय राहणार आहे? आता करता येणार आहे का? बेलेबल ऑफेन्स आहे की नॉन बेलेबल ऑफेन्स? ही जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे, परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकॅलिटीवर तपास चालू आहे आणि पुढचा जे काही ॲक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अवगत करण्यात येणार आहे। आपण अटक करणारे कागद देणारे त्यासाठी ते आपल्याला अवगत करण्यात येणार आहे। तपासाची ती प्रक्रिया चालू आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। हां, हो। सर, ये जो वारदात हुई है राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष दीपक मानकर, उनके खिलाफ एक गुना दर्ज किया गया है समर्थ पुलिस स्टेशन में, क्या है सब बात? देखिए, इसमें समर्थ पुलिस स्टेशन में पहले ही एक गुना दाखिल था शंतनू कुकडे नाम के आरोपी पे। उसका वो एक रेड हाउस फाउंडेशन चलाता था, उसका एक साथीदार है रौनक जैन और इतर साथीदार थे। तो उसमें जब तपास किया तो ये सामने आया कि आर्थिक व्यवहार बहुत ही हाई वॉल्यूम्स में बहुत सारे लोगों के अकाउंट्स में हुआ है। तो उसके लिए जब हम आगे तपास करके डॉक्यूमेंट कलेक्ट कर रहे थे तो ऐसे कुछ डॉक्यूमेंट्स मिले जो फॉर्ज्ड डॉक्यूमेंट हैं, ऐसा हमें उसमें दिखाई दिया और उसका तपास किया तो फाइनली एक डॉक्यूमेंट जो है वो जो स्टैम्प पेपर रहता है जिस पे एक डील की गई थी उनकी, वो फॉर्ज्ड है। तो वो फॉर्जरी सामने आई तो हमने फिर ये 3 लोगों के ऊपर गुना दाखिल कर दिया है, शंतनू कुकडे, दीपक मानकर और रौनक जैन। इसमें भारतीय न्याय संहिता की कलम 336(2), 338 और 340(2) लगी है। आगे की कार्रवाई क्या होगी? क्या ये इनको बेल मिलेगी या त्याच्यात पुढील तपास सध्या चालू है। हाँ, उसमें आगे का तपास है वो अभी चालू है। इसमें अभी जो आरोपी हैं उनको नोटिस देके बुलाया जाएगा और उनका आगे जो क्या क्या रोल, किसका कहाँ तक रोल है वो देखने के बाद आगे का डिसीजन लिया जाएगा। दीपक मानकर और शंतनू कुकडे के बीच
ये फाइनेंशियल ट्रांजैक्शन देखिए अधिक तपास में आएगा, लेकिन ये तीनों लोग उसी आर्थिक व्यवहार में इन्वॉल्व हैं, तीनों। त्याबद्दल सध्या तरी त्यांनी जे डॉक्युमेंट प्रोड्यूस केला होता की जमिनीचा व्यवहार होता, परंतु हा जसा की ते डॉक्युमेंट फोर्ज निघाला आहे, तर नेमका काय विषय आहे ते आपल्या तपासादरम्यान समोर येईल। सध्या या विषयामध्ये आरोपी यांना बोलून घेऊन त्याचे आणि इतर लोकांचा काय सहभाग आहे, नेमका फोर्ज कोणी केला आहे, कोणाचा कितपर्यंत काय सहभाग आहे, त्याप्रमाणे पुढचा डिसिजन घेण्यात येईल। मूळ प्रकरण कोणता? नाही, ते 3 वेगवेगळे गुन्हे आहे। पहिले गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आहे, दुसरा ती नंतर एक केस दाखल करण्यात आला होता, त्या केसमध्ये एकूण 10 आरोपी होते आणि ह्या गुन्ह्यामध्ये सध्या 3 आरोपी आमच्याकडे निष्पन्न आहे आणि बाकीचे इतर त्याचे जे साथीदार आहे त्याच्या तपासादरम्यान काय निष्पन्न झालं, नेमका कोणी ते फॉर्ज केला, कोणाला कुठे आणून दिला, ते तपासादरम्यान आपल्याकडे निष्पन्न होईल। आता तिसऱ्या गुन्ह्यातल्या आरोपींचा पहिल्या गुन्ह्याशी काही संबंध आहे, असे काही चेन आहे, तुम्ही काही नाही, जसा मी आपल्याला सांगितलं आहे की ह्या गुन्ह्यात ज्यावेळी आम्ही गुन्ह्याचा तपास करीत होतो त्यावेळी रेड हाऊस फाउंडेशनचे जे आर्थिक व्यवहाराबद्दल आम्हाला माहिती मिळाली, त्याचे पुढील तपासादरम्यान आम्हाला हे एक वेगळा अँगल दिसला, म्हणून ह्याच्यात एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिच्या आणि त्या गुन्ह्याच्या आपसात आर्थिक व्यवहाराचा संबंध आहे। असे प्रकारचा मी सध्या ह्याच्यावर काही कमेंट करू शकत नाही, पण हे आहे तपासामध्ये काय निष्पन्न होईल ते आपल्या समोरच येणार आहे। सर्व ती कागदपत्र आमच्याकडे काही दिवस झाले, ज्यावेळेपासून एप्रिल महिन्यात ते गुन्हा दाखल झाला होता, दुसरा गुन्हा, त्याचा तपास करीत असताना काहीतरी 15-20 दिवसानंतर हे डॉक्युमेंट आमच्याकडे येऊ लागले आणि त्याचा पुढील तपास करताना काही 10-15 दिवस गेले, म्हणून ज्यावेळी आमच्याकडे हे शोर झाला तर ते कायदेशीर कारवाई करण्यात आली। सत्ताधारी पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, हो, राजकीय दबाव नाही, तसा कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये। ही जी सगळी कारवाई आहे ते कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे। जसा जसा तपासामध्ये निष्पन्न होत गेला आणि जसा जसा त्याच्यामध्ये एक कन्व्हिक्शन, लीगल कन्व्हिक्शन दिसली, म्हणून हे जे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। यापूर्वी ते 2दा त्यांना बोलून घेतला होता आणि 2दा त्यांना हे विचारला गेला आहे आणि त्याचबरोबर बाकीचे जे आता जे आपण डॉक्युमेंट म्हणताय ते फॉर्ज डॉक्युमेंटमध्ये ज्याचा कडून हे केला जाते प्रोसेस, त्या लोकांचे सुद्धा जबाब घेण्यात आले होते, म्हणून फायनली वी रीच दिस डिसिजन। यामध्ये 1,18 लाख रुपयाचा जे आहे ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। हे 2024 मध्ये झालेलं आहे, कदाचित हे सगळा ऑगस्ट महिन्यापासून ऑक्टोबर महिना जे आहे 2024च्या त्या दरम्यान झालेला आहे। त्यांनी तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट केले ते जे विसरपत्र आहेत ते अधिकृत होते का अनधिकृत पत्र? नाही, आपण परत काय विचारताय? तुम्हाला जे डॉक्युमेंट दाखवले त्यामध्ये काही विसरपत्र वगैरे काय होते का, ते अधिकृत? हो, तेच मी म्हणतो की जे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे त्याच्यात जे विसार पावती नावाचा जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट फोर्ज्ड आहे।